नमस्कार. आज मी आपल्या समोर अशा काही गोष्टी मांडणार आहे ज्या केवळ काल्पनिक कथा नाहीत तर आपल्या सर्वांच्या आयुष्यात कुठे ना कुठे रोज घडत आहेत. जगाच्या या धावपळीत आपण नात्यांकडे कसं दुर्लक्ष करतोय आणि एका छोट्याशा पडद्यामागे आपली माणसं कशी हरवत चालली आहेत हेच मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. एका कथेच्या माध्यमातून. कथेचे शीर्षक अनलिमिटेड डेटा आणि मर्यादित नाती. भाग 1. ओळखीचा रिंगटोन. कॉलेजचे दिवस संपून आता 2 वर्षे उलटली होती. प्रत्येकाचं आयुष्य बदललं होतं. आदित्य एका मोठ्या आयटी कंपनीत स्वतःचं भविष्य घडवण्यात व्यस्त होता, तर रिया एका नामांकित बँकेत आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत होती. कॉलेजच्या त्या कट्ट्यावरच्या गप्पा, तो हसण्या-खिदळण्याचा काळ, सगळं काही करिअरच्या धावपळीत कुठेतरी हरवून गेलं होतं. दोघांचाही संपर्क पूर्णपणे तुटला होता. पण म्हणतात ना, आजच्या काळात आभासी जग कोणालाही शोधून काढू शकतं. एके रात्री कामाच्या थकव्यानंतर आदित्य सहज इंस्टाग्राम स्क्रोल करत होता. अचानक एका प्रोफाईलवर त्याचे डोळे स्थिरावले. ते रियाचं प्रोफाईल होतं. जुन्या आठवणींचा एक झरा त्याच्या मनात एकदम जिवंत झाला. काहीही विचार न करता त्याने एक साधा हायचा मेसेज पाठवला. त्याला वाटलं नव्हतं की रिप्लाय येईल, पण 5 मिनिटांतच फोनची रिंग वाजली. रियाचा मेसेज होता, "अरे आदित्य, किती दिवसांनी? विसरलास की काय आम्हाला? कसा आहेस?" त्या एका मेसेजने संवादाचे बंद झालेले दरवाजे पुन्हा एकदा उघडले. सुरुवातीचे काही दिवस तर स्वप्नवत होते. व्हॉट्सअॅपवर तासनतास गप्पा रंगू लागल्या. सकाळी डोळे उघडल्यापासून गुड मॉर्निंगचा मेसेज ते रात्री झोपताना गुड नाईटपर्यंतचा हा प्रवास. जणू काही दोघे पुन्हा एकदा कॉलेजमध्ये गेल्यासारखे वाटू लागले. मोबाईलचा तो जादुई प्रभाव. आदित्यला वाटू लागलं होतं की मोबाईलमुळे नातं जपायला आता खूप सोपं झालंय. रियाने पाठवलेला एखादा हसतानाचा सेल्फी पाहिला की त्याचा दिवसभराचा सगळा ताण क्षणात पळून जायचा. रियालाही हेच वाटायचं. आदित्य फक्त एका क्लिकवर तिच्यासाठी हजर असायचा. ते एकमेकांचे व्हॉइस मेसेजेस ऐकायचे. त्या आवाजातला तो ओलावा, तो जिव्हाळा त्यांना एका वेगळ्याच सुरक्षित जगात घेऊन जायचा. त्यांना खात्री होती की ही मैत्री आता कधीच तुटणार नाही, कारण त्यांच्याकडे अनलिमिटेड डेटा होता आणि एकमेकांशी बोलण्यासाठी अनंत शब्दांची साथ होती. स्क्रीनवर दिसणारा तो गोडवा आणि मेसेजमधला तो जिव्हाळा आदित्य आणि रियाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होता. पण त्यांना कुठे ठाऊक होतं की ज्या मोबाईलने त्यांना जवळ आणलंय तोच मोबाईल भविष्यात त्यांच्या मैत्रीसमोर एक मोठं आव्हान उभं करणार आहे. यापुढचा प्रवास पाहूया भाग 2 मध्ये. पाहत रहा. अनलिमिटेड डेटा आणि मर्यादित नाती.